आणि आता आपण मुंबईतल्या सायन परिसरामधल्या पावसाचे अपडेट घेणार आहोत। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सायनमधल्या किंग सर्कल परिसर हा जलमय झालाय। अनेक वाहनं त्यामध्ये अडकलेली आहेत आणि तिथून आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। सीमा, सायनमधल्या किंग सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अनेक वाहनं या ठिकाणी बंद पडलेली आहेत। वाहतूक संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे इथं नेमकी काय स्थिती असणार आहे याचे अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, तू सध्या किंग सर्कल परिसरात आहेस। रात्रीपासून जो पाऊस बरसतो त्याच्यामुळे मोठं पाणी साचलेलं आहे या ठिकाणी। वाहतूक संथ गतीने सुरू आहे। सध्याची काय दृश्य सकाळचे 7:30 वाजता आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर काल रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। मुसळधार पाऊस हा सतत मुंबईमध्ये बरसतोय, त्यामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये सध्या पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पहाटेपासून सुद्धा पावसाने मुंबईमध्ये जोर धरलेला आहे आणि हा जोर कायम असल्याचं सध्या आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो किंग सर्कलमधून सध्या आपण या संपूर्ण पावसाचा आढावा घेतोय। किंग सर्कलमध्ये दरवर्षी जी परिस्थिती असते तीच परिस्थिती पहिल्याच पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। गुडघ्या इथपर्यंत पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। सोबतच रस्ते वाहतूक जी आहे ती सध्या या पावसामुळे आणि साचलेल्या पावसामुळे संथ गतीने सुरू आहे। ठिकठिकाणी गाड्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे ट्रॅफिक जाम या संपूर्ण परिसरामध्ये झाल्याचं पाहायला मिळते आणि इथे लोक अडकू नये आणि सकाळच्या सत्रात आपल्या कामावरती जाण्यासाठी लोक घराबाहेर पडलेत ते रस्त्यांवरती अडकू नये यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस सुद्धा तैनात झालेत। इथे आपण पाहू शकतो एकतर गाड्या वाट काढून पुढे जात आहेत, तर दुसरीकडे जे लोक रस्त्याने चालत आहेत त्यांना सुद्धा या पाण्यामधून वाट काढत पुढे जावं लागतंय। खरं तर दरवर्षीची हीच परिस्थिती असते। किंग सर्कलमध्ये सखल भाग आहे। लोक नेहमी या ठिकाणी तक्रार करत असतात की BMCकडनं पंप लावून या पाण्याचा निचरा केला पाहिजे, मात्र अनेक पंप या ठिकाणी लावण्यात आले आहेत। मात्र तरी देखील आपण पाहतोय पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेली आहे। फक्त किंग सर्कलच नाही तर सायन सर्कल असेल, वडाळा असेल, दादर TT असेल, पुढे परळमध्ये पाणी साचल्याचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते सध्या येत आहेत। त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये लोकांना आता या पावसामध्ये खरं तर एकतर मुंबईमध्ये पाऊस कधी बरसेल याची प्रतीक्षा प्रत्येक जण करत होता। मुंबईकर उकाड्यामध्ये हैराण झालेला होता, मात्र पाऊस कधी पडेल या प्रतीक्षित होता आणि कालपासनं जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। उकाड्यापासून एक मुंबईकरांना दिलासा मिळत असताना दुसरीकडे या साचलेल्या पाण्यामुळे सध्या अडचणीचा जो आहे तो सामना मुंबईकरांना करावा लागतोय। जेव्हा जेव्हा किंग सर्कलमध्ये पाणी साचतं तेव्हा या ठिकाणी जे पंप लावण्यात आले आहेत ते पंप ॲक्टिव्ह करण्यात येतात आणि पंपाच्या सहाय्याने पाण्याचा निचरा जो आहे तो केला जातो। सध्या तर या ठिकाणी पंप जो आहे तो सुरू करण्यात आलेला नाही। अशीच जर परिस्थिती राहिली तर काही वेळामध्ये या ठिकाणी येऊन BMCचे जे कर्मचारी आहेत ते पाण्याचा निचरा करतील। सध्या या ठिकाणी काही लोक उभे आहेत, जे लोक पाण्यामधून जे विद्यार्थी इथून पायी चालत आपल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये जात आहेत त्यांना मदत करतायत या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी। दुसरीकडे दादरकडे जाणारी जी लेन आहे आणि सायनकडे जाणारी जी लेन आहे या दोन्ही लेनवरती पाणी साचलं आहे आणि ठिकठिकाणी ट्रॅफिक जी आहे ती प्रचंड झालेली आहे। त्यामुळे पुढे गाड्या ज्या आहेत त्या काढल्या जात आहेत। ठिकठिकाणी वाहतूक पोलीस उभे आहेत, मात्र पाणी साचल्यामुळे सध्या वाहन चालकांना आणि मुंबईकरांना सध्या तरी अडचणींचा सामना करावा लागतो। मुंबईला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईसह ठाण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचाच अर्थातच दिवसभर अशीच परिस्थिती जी आहे ती मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। ढगाळ वातावरण मुंबईसह उपनगरामध्ये ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे दिवसभर पाऊस बरसेल अशी शक्यता सध्या हवामान विभागाकडनं वर्तवली जात आहे। सोबतच मुंबईसह इतरही ठिकाणी पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता आणि या अंदाजानुसार सध्या मुंबईमध्ये दमदार हजेरी पावसाने लावलेली आहे। जर हीच परिस्थिती आणि असाच जर पाऊस कायम राहिला तर मात्र मुंबईमध्ये वेगळी परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते। नक्कीच सीमा, तर या पावसासंदर्भात सगळे अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।
तर मुंबईतल्या सायनमधल्या किंग सर्कल परिसरातली आपण दृश्य पाहतोय. नागरिकांच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे आणि याच पाण्यामधून नागरिकांना वाट काढावी लागते. जे पंप बसवण्यात आलेले आहेत पाण्याचा निचरा व्हावा यासाठी, त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे ते देखील बंद आहेत. त्यामुळे आता हा पाण्याचा निचरा कसा होणार, प्रशासन नेमकं काय करतं याकडे लक्ष असणार आहे.